नमस्कार मित्रांनो, आपण जे बघतोय ते माझ्या बागेतला देशी गुलाब आहे. मित्रांनो, हे देशी गुलाबाचं झाड आम्ही 4-5 वर्षापूर्वी लावलं होतं आणि लावताना हे मातीच्या कुंडीत आम्ही लावलं होतं. मित्रांनो, जेव्हापासून हे झाड आम्ही लावलं आहे तेव्हापासून दरवर्षी सलग याला भरपूर फुलं असतात. सीझन वाईज फुलांचं प्रमाण जे आहे ते कमी जादा होतं, पण पावसाळ्यानंतर पाऊस गेल्यानंतर फुलांचं प्रमाण भरपूर वाढतो. आणि हे जे झाड आहे याला विशेष काळजीची काहीही गरज नाही आहे. कमी पाण्यात हे जगतं. याला प्रॉपर ऊन भेटावं, फक्त याची एकच मागणी. ऊन जर प्रॉपर भेटलं तर भरपूर फुलं हे आपल्याला देतं, सुगंधी फुलं देतं. जे फुलं सुगंधीच नाही, औषधी पण आहे. याच्यापासून गुलाबजल, गुलकंद आणि खूप सारे प्रॉडक्ट याच्यापासून बनतात. आपण बघतोय की झाडाचं खोड जुनं आहे आणि आपण जे आता फुलं बघितले ते सगळ्या नवीन फांदीवर आहे. मित्रांनो, याची काही दिवसापूर्वी मी प्रूनिंग केली होती आणि प्रूनिंग केल्यानंतर जे पण नवीन फांद्या याला आलेत, जे पण नवीन फुटवे आलेत, प्रत्येक फुटवा आपल्यासोबत अनेक कळ्या घेऊन आले आणि त्या कळ्यांपासून उमललेले फुलं आपण बघतोय. तर मित्रांनो, देशी गुलाबाचं हे झाड आपण आपल्या बागेत लावू शकतो. अट एकच आहे की याला ऊन पाहिजे. जर आपल्या बागेत गॅलरीत ऊन येत असेल तर नक्कीच आपण हे झाड लावू शकतो. हे झाड मिळवण्यासाठी आपण धन्वंतरी नर्सरीत संपर्क करू शकता. झाडाची किंमत मात्र ₹50 आहे.